त्याच्यात एक बॅनरवरच्या फोटोवरनं किंवा स्थानिक आमदार तुळजापूरचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते राणा सिंह पाटील यांना निमंत्रण न देणं याच्यामुळे कुठेतरी एक या कार्यक्रमाकडे ज्येष्ठांना निष्ठावंतांचा मेळावा असं पाहिलं जातं. काय त्याच्यावरती काय स्पष्टीकरण? रुपामा हा कार्यक्रम पार्टीचा नसून रुपामाता परिवारानं ठेवलेला कार्यक्रम आहे. रुपामाता परिवारानं कुणाला बोलवावं पाहुणे म्हणून हे परिवारानं ठरवावं ना. बरं, काय नेमकी नाराजी काय आहे? नाही, नाराजी काहीच नाही. ज्या जुन्या लोकांना त्यांना घेऊन जायची सवय नाही त्यामुळे जुनी लोकही त्यांना टाळतात. ते साहजिक आहे. तुम्ही मला नमस्कार केला तर मी तुम्हाला करतो. गिव्ह रिस्पेक्ट टेक असतो. त्यांना सवय नाही, जुन्या लोकांची अलर्जी आहे. का मागं जिल्हा परिषद झाली, जुन्या लोकांना हेतुपुरस्सर ज्याच्या घरात माझ्या घरात 4 टर्म जिल्हा परिषद सदस्य होता, माझ्या घरात हेतुपुरस्सररित्या उमेदवारी नाकारली. रामदास कोळगेसारखा एक निष्ठावंत कार्यकर्ता त्यांना उमेदवारी दिली नाही. अशा अनेक जिल्ह्यामध्ये जे निष्ठावंत जुने भाजपचे अगदी जनसंघापासून त्यांची घरं या परिवाराशी जोडलेली आहेत, त्यांना डावलण्याचं काम राणा पाटलांनी केलं आहे. म्हणून आम्ही जुनी मंडळी राणा पाटलाला टाळतो. बरं, आम्ही भाजपचेच राहणार आहोत. त्यामध्ये कुठलाच वाद नाही. पक्ष विरोधी होतच नाहीये, असं होतच नादाजीच विषय. हो. याबाबत हो झालं. मध्ये प्रदेशाध्यक्ष आले, त्यांच्याही कानावर घातलं. पक्ष आदेश डावलून राणा पाटलांनी पक्ष आदेश डावलून पक्षात कुठल्याही आमदारांनी परिवारात जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यायची नाही किंवा त्यांना पदाधिकारी करायचं नाही असे स्पष्ट आदेश पक्षाचे असताना ते डावलून त्यांनी त्यांच्या बायकोला जवळच्या म्हणून तर भाजपमधल्या जुन्या लोकांना डावलून यांच्या जवळची हुजरीगिरी करणाऱ्या लोकांना भाजपची उमेदवारी दिली आणि त्यांच्या बायकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे जिल्ह्यात म्हणजे पक्षाचा आदेश डावलून केलं गेलं. बरं, ही खतखत कुठेतरी आता वाढत चालली आहे. तुमच्या वाढणारच आहे मनात ना. अनिल काळे असतील, चालुक्य असतील, यांच्याही माध्यमातून काही पोस्ट किंवा समाज माध्यमावर व्यक्त होताना झालेलं तर नाही, बरोबर आहे, होणारच आहे ना. कुठं तर काय तर गडबड झाली तर होणारच आहे आणि भविष्यात नेते ह्याची दखल घेतीलच. जे चुकतंय त्यांच्यावर कारवाई करेल पक्ष. आम्ही चुकलो तर आमच्यावरही कारवाई करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.